वेलकम ऑल. स्वागत आहे सगळ्यांचं. सदैव क्लासेसमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर लास्ट फेज ऑफ स्ट्रगल ऑफ इंडिपेंडन्स या पाठाकडे आपण बेसिकली बघत होतो. म्हणजे काय की अंतिम कालामध्ये म्हणजे अंतिम पर्व स्वातंत्र्य लढ्याचा अंतिम पर्व कसा होता त्याच्याकडे आपण बघणार आहोत. तर काल त्याच्यामध्ये आपण 1935 चा कायदा बघितला होता जो खारीज गेला. काल म्हणजे मागच्या सेशनमध्ये. नंतर प्रांतिक मंत्रिमंडळ यांनी कशाप्रकारे काम केलं ते सुद्धा आपण बघितलेलं आहोत. म्हणजे बघा Act of 1935. So what I've said, so basically in last session we have seen the Act of 1935, the provincial cabinet that also we have seen. And then slowly we have seen about the Cripps mission. So what is the Cripps mission? ते सुद्धा आपण तुम्हाला सांगितलं होतं. What is Cripps योजना, Cripps mission हे काय होतं ते सुद्धा आपण मागच्या सेशनमध्ये पाहिलेलं आहे. तर आता आपण बघूया म्हणजे सेकंड वर्ल्ड वॉर आणि नॅशनल काँग्रेस. तर बेसिकली झालं काय? तर सेकंड वर्ल्ड वॉर म्हणजे दुसरं महायुद्ध आणि आपली चळवळ म्हणजे आपली जो राष्ट्रीय सभा म्हणजे बेसिकली काय आपण त्याला इंडियन नॅशनल काँग्रेस इंग्लिशमध्ये म्हणतो आणि राष्ट्रीय सभा हे आपण मराठीमध्ये म्हणतो बघा. तर 1939 मध्ये युरोपमध्ये दुसरे महायुद्ध झाले आणि तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड लिंथन लॉर्ड लिंथेनने काय केलं, भारताच्या इंग्लंडच्या बाजूने स्वाधीन होण्याची घोषणा केली. आता बघा, आता मी तुम्हाला सांगतो, आपण हे थोडंसं लिंक करूया. तर प्रोव्हिन्शियल कॅबिनेटमध्ये आपण बघू शकतो, की 11 मध्ये 8 मेजॉरिटी आपल्याला कोणाला भेटलेली आहे, तर काँग्रेस हॅज गेन द मेजॉरिटी ऑन द 8. म्हणजे जस्ट मी लिंक करण्याचा प्रयत्न करतोय, की कशामुळे कसं-कसं होतंय बघा. आता आपण बोलतो, की राष्ट्रीय सभा हे 8 जागेवर म्हणजे 11 जागेपर्यंत त्यांनी सरकार बनवले होते. प्रांतिक महामंडळामध्ये. तर काय झालं, की भारतीयांना न विचारता तिथला तेव्हा जो व्हाईसरॉय होता लिथगो, लिन लिथगो, लॉर्ड सॉरी लॉर्ड लिंथलिथगो हा जो व्हाईसरॉय होता, तो व्हाईसरॉय लॉर्ड लिंथगो हॅज डिक्लेअर्ड द वॉर against the had declared the war in the behalf of Europe. म्हणजे काय म्हणजे दे आर फायटिंग फॉर द युरोप. त्यांनी आपल्यासोबत कोणत्याही प्रकारची घोषणा की आपल्यासोबत कोणत्याही प्रकारची बोलणं वगैरे केलं नाही आणि त्यांनी डिरेक्टली सांगितलं की ब्रिटिशांच्या ब्रिटिशांकडून भारत हा ब्रिटिशांकडून काय करत आहे, युद्ध करत आहे, अशा प्रकारची घोषणा त्यांनी डिरेक्टली केलेली. आता ह्याच्यामध्ये बेसिकली काय झालं, ह्याच्यामध्ये नाही बघा, आपलं नाही इंटिमेशन करण्यात आलं, म्हणजे त्यांनी आपल्याला सांगितलं पण नाही. म्हणजे बघा, प्रोव्हिन्शियल कॅबिनेटमध्ये आपण बघतो सर्वात जास्तीत जास्त लोक कोण काम करत होते, भारतीय. बरोबर. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल आपण बोलतो की भारतीय हे सगळं ब्रिटिशांचा त्या पुरत्यासाठी या प्रोव्हिन्शियल कॅबिनेट पुरत्यासाठी आपण बोलू शकतो. वी कॅन से दिस थिंग ॲट द टाइम ऑफ द प्रोव्हिन्शियल कॅबिनेट मीन्स व्हॉट, की प्रांतिक मंत्रिमंडळामध्ये जरी भारतीय काम करत असले आणि म्हणजे त्यांनी काय केलं, की बघा आता घरामध्ये काही जर डिसिजन घ्यायचं असेल तर आपल्याला फॉर एक्झाम्पल आपण बोललो की आपल्याला कुठे जायचं असेल किंवा आपल्यासाठी काही करायचं असेल तर आपले घरवाले किंवा आपले पॅरेंट्स आपल्याला काही ना काही विचारत असतात. दे ask us about this thing, about that thing. But here, the government means the Lord Linlithgow has, without taking any consent from the Indians, they directly declare the war. आणि यासाठी मग याच्यात परिणाम काय झाला, की राष्ट्रीय सभेचे जेवढे पण लोक होते, तर इंडियन नॅशनल काँग्रेसचे जेवढे पण मेंबर्स होते, जेवढे सगळे पार्टिसिपेशन होते, जेवढे सगळे कॅबिनेटमध्ये इथे जे काम करत होते, सगळ्यांनी काय केलं, रिझाइन दिलं. त्यांनी सगळ्यांनी इमिडिएट रिझाइन केला आणि दे ग्रँटेड द फ्रीडम टू इंडिया. आणि त्यांनी डिरेक्टली बोललं, की इंडियाला त्यांनी फ्रीडम घेतलं पाहिजे. आणि इंडियन नॅशनल काँग्रेस हॅज रिझाइन इन नोव्हेंबर 1939. म्हणजे जसं-जसं ते म्हणजे हा दुसरा महायुद्धाचाच फेज होता. तर जगामध्ये 2 महायुद्ध झालेले आहेत. पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध. या दुसऱ्या महायुद्धाची आपण गोष्ट करत आहोत. नंतर पुढे काय झालं, तर ह्याच्यात परिणाम काय? याच्यात परिणाम म्हणून लगेच क्विट इंडिया मूव्हमेंट म्हणजे छोडो भारत चळवळ चालू झाली. तर क्रिप्स मिशनमध्ये आपण बोलतो, आफ्टर द क्रिप्स मिशन द इंडियन नॅशनल काँग्रेस डिसाइड टू स्टार्ट द इंटेन्सिव्ह मूव्हमेंट अगेन्स्ट दी फॉर अटेंडिंग दी इंडिपेंडन्स. म्हणजे आता स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आता क्रिप्स मिशनमध्ये काय झालं ते तर आपण बघितलेलं आहे. क्रिप्स मिशनमध्ये काय झालं, की ते लोकं म्हणजे कोण जॅपनीज म्हणजे दुसरं महायुद्ध कोणाकोणमध्ये झालं होतं. त्या दुसऱ्या महायुद्धामधला सिनारिओस काय होता, की एका ठिकाणी जपान होते आणि जपानच्या विरुद्ध इंग्लंड आणि अमेरिका हे दोघे मिळाले होते. जपानच्या विरुद्ध इंग्लंड आणि अमेरिका हे दोघे मिळाले होते. आणि जपान हा कुठे आला होता, तर आपल्या पूर्व दिशेच्या
पूर्ण देशाच्या सीमारेषेला तो आलेला होता. So means what I said basically here, what I said basically in this great mission, we all know that what is the thing, कि the Japan has come at the front or eastern border of the India. Japan has come, and plus the Japan was against the England and the America. बरोबर. So means what? Here is the England with the America versus Japan. ओके, दिस वॉज द थिंग. म्हणजे एक छोटासा सिनारिओ मी बोलतोय एक्झॅक्टली. फक्त एवढेच कंट्री तीनच कंट्री इन्व्हॉल्व नव्हते, तर खूप असे कंट्रीज वर्ल्ड वॉर टू मध्ये इन्व्हॉल्व होते. तर यांच्यापैकी हे हे जे तीन होते ते हे. आणि काही काय झालं होतं त्याच्यातलं, जापान आला होता ईस्टर्न बॉर्डरवर, राईट. सो त्यांनी काय केलं की काही आपल्याला हे न करता ही जर डिरेक्टली पोट आणि ही जस्ट सेड की आपण तुमचे काय डिमांड्स आहेत ते कम्प्लीट करू, फुलफिल करू, परंतु यू जस्ट हेल्प अस. म्हणजे आपण सेकंड वर्ल्ड वॉरच्या आणि हे आपण कंबाईन करू शकतो. नेक्स्ट वॉट हॅपन, तर क्रिप्स मिशनच्या डिसाईड नंतर हे जे स्टार्टिंग केलं, मग नंतर ह्याने आपण काय केलं ते क्विट इंडिया मुवमेंट ही त्यांनी चालवली. क्विट इंडिया मुवमेंट कुठून झाली? The Working Cabinet of the Congress Party has passed the resolution on 14 July 1942 at Wardha. The resolution demanded that British rule in India will be ended immediately and India should give the independence. If this demand is not fulfilled, then Indian National Congress want to start the non-violent movement for freedom of India. म्हणजे काय झालं, क्विट इंडिया मुवमेंट म्हणजे भारत छोडो. छोडो भारत चळवळ. तर छोडो भारत चळवळीची सुरुवात कशी झाली? क्रिप्स मिशन योजना समोर आली. नंतर 14 जुलै 1942 रोजी राष्ट्रीय सभेचे कार्यकारी जे अधिकारी होते त्यांनी काय केलं, बेसिकली ब्रिटिश सत्तांना ताबडतोब संपुष्टात आणून भारताला स्वतंत्र देण्याचे ठाण संमत केले. म्हणजे त्यांनी बेसिकली एक लेटर दिलेला आपण बोलू शकतो काँग्रेसने. म्हणजे काय, सभेने, राष्ट्रीय सभेने एक लेटर दिला. आपण बेसिकली आपण बोलू होतो लेटर दिला ब्रिटिशांना आणि ब्रिटिशांना सांगितलं तुम्ही तात्काळ आम्हाला स्वतंत्र द्या. आणि जर नाही दिला तर आम्ही अहिंसा मार्गाने चळवळ चालू करू. आणि ती चळवळ म्हणजे कधी? छोडो भारत चळवळ. म्हणजे कोणती? क्विट इंडिया मुवमेंट. सो क्विट इंडिया ह्याच्यामध्ये रिझोल्युशन काय काय होते तो बघा. ऑन द 7th August 1942, the one session of Indian National Congress was held at or we can say the Govalian Tank, that is Kranti Maidan in Mumbai. And Maulana Abdul Kalam Azad was the president of this session. And and the British should leave the India. And this resolution passed by the Congress Working Committee at Wardha was the finally approved in the Mumbai session. On 8th August, the resolution of Quit India put before the Jawaharlal Nehru to pass it his great majority. It was also decided. It was also yes, it was it was also decided to start the nationwide non-violent agitation under the leadership of the Mahatma Gandhi. And Gandhi said that everyone should from this moment onward consider yourself the free man or the woman or the behalf of the citizen of the free India. We shall either the free India or die in the attempt. The Gandhiji has made the inspiration appeal to the public and ready to sacrifice with the feeling of do or die. म्हणजे ह्याच्यामध्ये बेसिकली काय झालं, त्यांच्यामध्ये बेसिकली आपण बोलत होतो की की क्विट इंडिया मुवमेंटची आयडिया, क्विट इंडिया मुवमेंट म्हणजे काय आपण बोलत होतो की भारत छोडोची संकल्पना यांना पण पास करावी. आणि नंतर हे संकल्पना आता पूर्ण भारतभर पसरवली होती. बघा, राज्यसभेने भलेही जरी बोललं असेल की आता आपल्याला ही अशा प्रकारची चळवळ करायची, पण चळवळीमध्ये लोक लागणार होतं, लोक सामील झाली पाहिजे. बरोबर. ते लोक सामील होण्यासाठी बेसिकली इथं काय करण्यात आलं, तर एक मुंबईला पुन्हा एकदा एक सेशन घेण्यात आलं. मुंबईला एक सेशन घेण्यात आलं आणि त्या मुंबईच्या अधिवेशनामध्ये म्हणजे सेशनामध्ये त्या मुंबईच्या अधिवेशनामध्ये ह्याला सगळ्यांनी मंजुरी दिली की आपण आता छोडो भारत आंदोलन चालवणार आहोत. आणि छोडो भारत आंदोलन हे कोणाकडे आलं? त्यांचं नेतृत्व आलं आपल्या महात्मा गांधीजींकडे. महात्मा गांधींनी काय केलं? करेंगे या मरेंगे हा नारा दिला आणि सांगितलं की आतापासून, या क्षणापासून आपण सगळे भारतीय लोक स्वतंत्र झालो अशा प्रकारच्या समजेमध्ये आपण राहू आणि तसेच आपण वागू. म्हणजे ब्रिटिशांच्या आपल्यावरती कोणत्याही प्रकारचा दबाव नाही अशा प्रकारचे आपण राहू. So what exactly the Gandhiji said? The Gandhiji said we will do or die. Gandhiji Gandhiji announces or he take the word that is the do or die. ही फिलिंग त्यांनी हे केली, डायजेस्ट केली, त्यांनी आत्मसात केली ही गांधीजींनी डू ऑर डाय. आणि त्यांनी डिरेक्टली सांगितलं की नाव फ्रॉम दिस डे और नाव ऑनवर्ड्स वी ऑल विल बिहेव और वी ऑल विल कन्सिडर अवर सेल्फ अ फ्री मॅन ऑफ द फ्री
सिटीजन ऑफ इंडिया, ऑफ फ्री इंडिया. म्हणजे काय की आपण सगळेजण एक स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक आहोत असं आपण कन्सिडर करूया. आणि आणि आता ह्याच्या पुढे भारताला स्वतंत्र करण्यासाठी एक तर हम लोग करेंगे या फिर मरेंगे. एकतर आपण करू, नाहीतर मग करता करता मरू तरी. अशा प्रकारे त्यांनी केलं. नंतर बिगिनिंग ऑफ द पीपल म्हणतं बघा, हे ज्याप्रमाणे गांधीजींनी हे सगळं बोललं, त्यानंतर सगळेजण मग उत्साहित झाले. हळू सगळे लोक, मग देशाभरचे सगळे लोक, द पीपल ऑफ इंडिया tries to gather, and they every person like बिकॉजचा एक छोटा माणूस असेल, मोठा माणूस असेल, प्रत्येक एक व्यक्ती जॉईन झाला या मुवमेंटमध्ये. आणि त्यांनी काय केलं तर एक आपली चळवळ चालू केली. आणि त्याच्यामध्ये बरेचसे लोक अरेस्ट झाले, बरेचसे लोकांना जेल वगैरे झाले. त्याच्यामध्ये नंतर हळू म्हणजे रेल्वे स्टेशन वगैरे ह्यांचे सुद्धा जे सप्रेसिव्ह पॉलिसीज होते ते सुद्धा आता घालवण्यात आले होते. आणि बरेच असे मुवमेंट असे झाले होते. आणि ब्रिटिशांनी सुद्धा ट्राय केलं होतं ते कंट्रोल द गव्हर्नमेंट ऑफिसर्स. आणि नंतर इन द महाराष्ट्र द यंग अँड द ओल्ड स्ट्रगल द डिटरमाइंड द बाउंड्रीज courageous and the place like this, Chimor, Asti, Yavali, Mahad, and the Garagote, etc. made the struggle immortal. म्हणजे अशा प्रकारचे काही चळवळी झाले महाराष्ट्रामध्ये सुद्धा की जे आता अमरण आहेत. ठीक आहे. म्हणजे जे यंगस्टर लोकांनी घेतलेलं. तर बघा याच्यामध्ये काय झालं, ही मुवमेंट चालू झाली आणि ही मुवमेंट दाबण्यासाठी ब्रिटिशांनी प्रत्येक एक पर्याय निवडला. म्हणजे आपण बोलतो साम दाम दंडभेद. म्हणजे लोकांना मारण्यापासून ते लोकांना विनाकारण जेलीमध्ये डांबण्यापर्यंत आणि लोकांना तुरुंगात डांबण्यापर्यंत ते सगळे काम ब्रिटिशांकडून आपल्याकडे झाले. परंतु लोक काही आता थांबले नव्हते. लोक काही आता थांबले नव्हते. त्यांना आता करेंगे या मरेंगे या नारे ते नागत असे. आणि त्यांना स्वातंत्र्य हे पाहिजे होतं. म्हणजे आपल्यासाठी बेसिकली ते स्वातंत्र्य हवं होतं. सो बेसिकली व्हॉट हॅपन, द ब्रिटिशर्स ट्रायड बाय हुक और बाय क्रूक, बट दे वॉन्टेड टू सप्रेस दिस मूवमेंट. म्हणजे काय म्हटलं मैंने क्या कहा कि ब्रिटिश लोग, जो ब्रिटिश गवर्नमेंट थी, उन्होंने क्या किया कि ये मूवमेंट और ये जो मूवमेंट चल रही है पीपल्स मूवमेंट, उसको दबाने के लिए, मतलब उसको खत्म करने के लिए हर एक पैदा उन्होंने यूज किया. मतलब उन्होंने लोगों को बिना किसी मतलब का जेल में भी डाला, बिना किसी मतलब का उनको मारना चालू किया. फिर मतलब हर कुछ, मतलब साम दाम दंड में बाय हुक और क्रूक उन्होंने ट्राई किया इसको दबाने का. लेकिन इंडियन पीपल्स ने वैसा कुछ किया क्या, भारत के लोगों ने वैसा कुछ किया? नो. क्योंकि उन्होंने, उनके पास कौन सा नारा था? डू और डाई, करेंगे या मरेंगे. ये जो नारा था उनके पास, वो उनको एनर्जी दे रहा था और मोटिवेट कर रहा था, जिसकी वजह से ये लोग सब लोग सैक्रिफाइस करने के लिए आगे आ चुके थे. मतलब व्हाट आई सेड बेसिकली, द पीपल ऑफ इंडिया, इवन दो द सप्रेशन ऑफ द क्रूशियल सप्रेशन ऑफ ब्रिटिशर्स, बट दे वर नेवर they were never gave up because the slogan was the do or die. This slogan gave them the energy to do the more and more sacrifice for the independence of India. म्हणजे काय मी म्हटलेलं की करेंगे या मरेंगे हा जो नारा होता हा त्यांना जास्तीत जास्त एक स्फूर्ती देणारा होता की जेणेकरून ते कोणताही सॅक्रिफाईस करायला, म्हणजे कोणतेही बलिदान देण्यामध्ये ते सिद्ध झालेले होते. आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही चळवळी झालेल्या की ज्याच्यामध्ये आपण बघतो महाराष्ट्र चिमूर, आष्टी, यावली, महाड, नंतर गारगोटी इत्यादी अनेक गावातून नेटाने, नंतर आवाज बुंद नेटाने आणि अस्लीम ध्येय यांच्यातील लढे अविस्मरणीय झाले. म्हणजे छोटे छोटे जे आपले यंगस्टर जे होते, म्हणजे यंग लीडर्स, यंग फ्रीडम फायटर्स, म्हणजे यंग फ्रीडम फायटर ते सुद्धा असलेलं आपण बघू शकतो. पुढे आपण बघूया, पुढे झालं की भूमिगत चळवळ. तर बेसिकली व्हॉट हॅपन, तो अंडरग्राउंड मुवमेंट. तो अंडरग्राउंड मीन्स व्हॉट, की दे आर नॉट इन द पीपल, दे आर नॉट लिव्हिंग फ्रीली ऑन द ग्राउंड. अंडरग्राउंड म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, भूमिगत. आता भूमिगत चळवळ म्हणजे काय ते बघा, ह्याचा आपण एक थोडा लिंक देतो. भूमिगत चळवळ म्हणजे काय, की जर ते पीपल होते त्यांना या क्विट इंडिया मुवमेंट मध्ये ज्या लोकांना मारण्यात आले होते, तर काही लोक पळून गेले, काही लोक पळून गेले, काही लोक सुटले, किंवा काही लोक जैलीतून पळून गेले, किंवा पोलीस जेव्हा आले तेव्हा ते पळून कसे बसे ते सुटले. तर त्या लोकांनी मुवमेंट थांबवली का? नाही. ते काय केले, अंडरग्राऊंड झाले. तो दे अंडरग्राऊंड म्हणजे ते लपून छपून काम करायला सुरुवात केली होती. तो भूमिगत चळवळ म्हणजे काय, की आता असे व्यक्ती जे या आंदोलनाचा म्हणजे या ब्रिटिशांनी ज्या लोकांना मारलं किंवा ज्या लोकांना मारण्याचा त्यांनी किंवा जेलीमध्ये बंद करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, ते लोक कसे बसे पळून गायब झाले म्हणजे काय, भूमिगत झाले, अंडरग्राऊंड झाले. म्हणजे ते आता कुठे आहे ते कोणाला माहिती नव्हतं, परंतु तरी सुद्धा ते एक मुवमेंट चालवत होते. मुवमेंट म्हणजे काय, ते चळवळ चालवत होते. ते चळवळ कशी, तर याच्यामध्ये 1942च्या अखेरीस जन आंदोलनातील नवे वळण मिळाले.
या आंदोलनाचे नेतृत्व तरुण समाजवादी कार्यकर्ते यांच्याकडे आले. जयप्रकाश नारायण, डॉक्टर राम मनोहर लोहिया, छोटूभाई पुराणिक, अच्युतराव पटवर्धन, अरुण असफ अली, युसुफ मेहर अली, नंतर सुचेता कृपलानी, नंतर एम एस जोशी, नंतर शिरभाऊ लंगे, नागा गोरे, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, नंतर मगनलाल नगरमान बागडी, उषा मेहता इत्यादी सारखे नेते आघाडीवर होते. आणि मग बेसिकली भूमिगत चळवळ म्हणजे हे काय करायचे, द पीपल, दिस पीपल बेसिकली, जे आता आपण नाव घेतले, हे लोक काय करायचे, हे लोक लपायचे, एका ठिकाणी लपून राहायचे, कोणाला आपला पत्ता वगैरे सांगायचा नाही, पत्ता वगैरे सांगायचा नाही, रात्रीच्या वेळेस बाहेर निघायचे आणि रेल्वे वगैरे तोडायचे, टेलिफोन राहणार टाकायचे, पूल उद्ध्वस्त करायचे, म्हणजे अशा प्रकारचे कृत्य करायचे की जेणेकरून ब्रिटिश गव्हर्नमेंटला नुकसान होईल. अशा प्रकारचे कृत्य करायचे की जेणेकरून ब्रिटिश गव्हर्नमेंटला नुकसान होईल. आणि फक्त एवढंच नाही तर ते काय करायचे, रेडिओवरती सॉरी तर या भूमिगत चळवळीमध्ये बेसिकली काय करायचं, ते लोक मग लपून राहायचे आणि ते कोणाला आपला पत्ता वगैरे सांगत नसेल, पण तरी सुद्धा ते लपून छपून का होईना पण नेतृत्व करायचं. म्हणजे काय की रेडिओवरती लोकांना देशभक्तीच्या गोष्टी सांगणे, देशभक्तीचे गाणे सांगणे, एवढंच नाही तर ते काय करायचे की रेल्वे मार्गाची तोडताडी करायचे, नंतर अशा प्रकारचे कृत्य करायचे की जेणेकरून ब्रिटिश सरकारला का होईल, नुकसान होईल, आणि नुकसान होईल आणि ते कंटाळून देश सोडतील अशा प्रकारची भावना त्यांची होती. सो दॅट इज द थिंग, अशा प्रकारचे सिनारिओ. सो व्हॉट इज द अंडरग्राउंड मुवमेंट? So basically, this is the movement. This is the movement which carried undergroundly with the people, and the people are the Jay Prakash Narayan, Dr. Ram Manohar Lohia, and the Chotu Bhai Puranik, Achyutarao Patwardhan, Aruna Asaf Ali, Yusuf Meher Ali, नंतर सुचेता कृपलानी, एस एम जोशी, नंतर वी कॅन से द सिरुभाऊ लिमाये, एन जी गोरे, यशवंतराव चव्हाण, और वसंतदाता पाटील, नंतर मंगलम बागडी, उषा मेहता. तर हे बेसिकली तिथे सच लीडर्स आर द फोर फ्रंट, आणि हे लोक जास्तीत जास्त ऍक्टिव्ह होते. परंतु बट ते कसे होते, अंडरग्राउंड होते. ठीक आहे. सो सी द डिफरन्सेस. द अदर लीडर्स आर ऑन द ग्राउंड, म्हणजे आपण मौलाना आझाद किंवा गांधीजी, दे वेर ऑन द ग्राउंड, ते लोक ऑन द ग्राउंड होते आणि लोकांच्या समोरासमोर ते करत होते. बट दिस पीपल वेर अंडरग्राउंड, म्हणजे लोकांच्या समोर नसतात पण तरी सुद्धा नेतृत्व हे करत होते. आणि जे ऍक्टिव्हिटीज त्याला चालू होते. आणि कोणते कोणते ऍक्टिव्हिटीज, तर जे मशिनरी आहे त्यांना हार्म करणं, ब्रेक डाऊन द रेल्वे रूट्स, कटिंग ऑफ द टेलिफोन लाईन्स, अँड द ब्लोविंग ऑफ द ब्रिजेस, म्हणजे अशा प्रकारचे दे वर डुईंग द सच ऍक्टिव्हिटीज विच हार्म और विच गिव्स द लॉस टू दी ब्रिटिश गवर्नमेंट. मतलब वो इस प्रकार के काम करते थे कि जिससे ज्यादा से ज्यादा नुकसान ब्रिटिश गवर्नमेंट का होगा, इसके लिए वो काम करते थे ज्यादा से ज्यादा. ठीक है. तो नेक्स्ट इज द थिंग, हाँ, but yeah, tried to destroy the railway along with his companion, and he received the news of passing the railway carrying the British troops and supply. The court punishes him to be the hanged to the death. So who is that villain? Yes, the Hema Kalani is in the Sindhu pavilion. The Hema Kalani the Sindhu pavilion में थी. उन्होंने क्या किया? तो what they did. तो बेसिकली उन्होंने डिस्ट्रॉय किया रेलवे के रूट को, लेकिन वो पकड़े गए इसलिए उनको डेथ पेनल्टी दिया जाएगा. भाई कोतवाल ने क्या किया? भात को उन्होंने आजाद दस्ता इन कर्जत तालुका in the modern day the Raigad district, General Awari the Lal Sena in the Nagpur district, नंतर General Awari, Lal Sena in Nagpur, and such groups made the government helpless in the witless in the mud. In Mumbai, the Vittal Jhaveri, Usha Mehta and her company established a secret transmission center called Azad Radio. Then the patriotic songs were sung on this. The news of the aggression in the countries where they broadcasted on it. The patriotic speech were telecasted. This gave the encouragement to all the agitators, and yes, such transmission centers operated at the Kolkata, Delhi, Pune at the same period of time. म्हणजे बघा, जे मी तुम्हाला सांगितलं की रेडिओज वगैरे यांच्यावरून जास्तीत जास्त देशभक्तीचे गाणे वगैरे सांगण्यात आलं, ते रेडिओ वगैरे ते चालवत असेल. काही असे सेना बनवत असेल की जेणेकरून ब्रिटिशांना जास्तीत जास्त त्रास होईल. तर हे अंडरग्राऊंड लोक हेच होते की अंडरग्राऊंड चळवळमध्ये एवढं लक्षात ठेवा की अंडरग्राऊंड चळवळमध्ये किंवा भूमिगत चळवळमध्ये जास्तीत जास्त लोक हे दिसत नव्हते, ते कार्य करत म्हणजे दिसत नव्हते जसे गांधीजी वगैरे सगळ्यांना दिसत होते तशा प्रकारे ते नेते दिसत नव्हते. म्हणजे ते
लपून छपून काम करत होते. म्हणजे काय ते लपून छपून काम करत होते आणि त्यांचं काम सुद्धा तेवढंच इम्पोर्टंट आहे, जेवढं बाकीच्या नेत्यांचं काम आता बघत आहोत. राइट. Next is the establishment of the parallel government. The establishment of the parallel government. At the same time of country, the British officers were driven out and the people's government was established. This was called the parallel government. The parallel government were formed to distinguish in the Mindapur in Bengal, Balia, Azamgarh in Uttar Pradesh, and the Purania or Purnia in Bihar. In Satara district of the Maharashtra, in 1942, the Kranti Singh Nana Patil brought the end of the British government and established the parallel government. And at Kundal, under the leadership of the Kranti Grani, G.D. Alias Bapulad, Tufan Sena was established. And through in the medium, the collection of the taxes and maintaining law and order and punishment to the criminals, such work is done by the parallel government. The people started accepting the wickedness passed by the people's court, appointed by the pioneer government, or opposite to the money leader, provision, and the liquor, and a separate of literacy, the spirit of literacy, opposition to the caste, and the distinction. Many such constructive work was done by the government. Due to this, parallel government became the source of the inspiration for the public. म्हणजे बघा, याच्यामध्ये काय झालं त्यांनी प्रति सरकारांची स्थापना केली. आता बघा, द क्विट इंडिया मुवमेंट मध्ये हमको क्या क्विट इंडिया मुवमेंट म्हणजेच भारत छोडो आंदोलनामध्ये आपण हळूहळू काय करत होतो, सरकारी जे काही कामांमध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंटचं जे काय होतं, म्हणजे भले ते पोलीस ठाणे असो, भले ते शाळा असो, किंवा भले त्यांचा कोर्ट असो, किंवा भले त्यांचे काही सामान असो, त्याच्यावरती बॉयकॉट होत होता. त्याच्यावरती बॉयकॉट म्हणजे बहिष्कार हो रहा था. मतलब कोई भी आदमी, कोई भी भारतीय उनको उनको ये जो ऑफिसेस है, गवर्नमेंट ऑफिस है, उसमें नहीं जा रहे थे. लेकिन उसके बजाय हमको भी कुछ ना कुछ चाहिए, राइट? उसके बजाय हमको भी कुछ ना कुछ चाहिए. इसके लिए इसके लिए अभी पॅरलल गव्हर्नमेंट एस्टॅब्लिश होऊ चुकी थी. इसके लिए पॅरलल गव्हर्नमेंट याने म्हणजेच काय, की प्रति सरकारांची स्थापना झाली होती. प्रति सरकारांची. आता प्रति सरकाराची स्थापना जर आपण बोललो, त्याच्यातच आपल्याला कळतं, की सरकारी कामे जे काय होतील ते जे पहिले ब्रिटिश सरकाराकडून होत होतं, त्याच जागी आता हे सगळं कार्य कोण करतील? भारत सरकार करेल. म्हणजे आपलं जे म्हणजे लोकल सरकार, भारत सरकार म्हणजे स्थानिक सरकार करेल. म्हणजे लोकांना न्याय निवाडा देणे किंवा असं किंवा शिक्षणाचा प्रसार वगैरे करणे. तर हे सगळे कामं आता ब्रिटिश सरकारांच्या हातातून निघून आता प्रति सरकार यांनी आपल्या हातामध्ये घेतले होते. म्हणजे प्रति सरकार म्हणजे कोण, की लोकल गव्हर्नमेंट. आता बघा, ब्रिटिश सरकारमध्ये जास्तीत जास्त लोक कोण होते? द ब्रिटिशर्स वॉज देअर हू रुलिंग अस. ओके. ब्रिटिश लोक होते, म्हणजे जे ब्रिटिश लोक होते जास्तीत जास्त काय करत होते? आपल्यावरती रूल करत होते. म्हणजे ब्रिटिश सरकाराच्या मदतीने. परंतु जर आपण ब्रिटिश सरकारला जर आपल्याला नाही बोलायचं असेल, तर त्याच्या जागी आपल्याला काही ना काही तर उपाययोजना हवे. तर म्हणजे ज्याप्रमाणे आपण बोललो, की सरकारी शाळा म्हणजे सरकारी शाळा म्हणजे काय, की ब्रिटिश स्कूल आपण जे बोलत होतो, किंवा ब्रिटिश हॉस्पिटल किंवा ब्रिटिश पोलीस किंवा ब्रिटिश न्यायालय, कोर्ट. तर हे जे काही सुविधा, त्या अशा सुविधा हळू प्रति सरकार द्यावं लागलं. प्रति सरकार कोण म्हणजे कोण, की भारतीय लोक ज्यांनी स्वतःच्या राज्यामध्ये किंवा स्वतःच्या ठिकाणी आपलं स्वतंत्र असं सरकार स्थापना केली आहे. तर सरकारद्वारे आता कामकाज चालू होते. व्हॉट इज द मीन बाय पॅरलल गव्हर्नमेंट? पॅरलल गव्हर्नमेंट मीन्स एक्झॅक्टली द रेप्लिका ऑफ द ब्रिटिश गव्हर्नमेंट, बट दॅट इज कंडक्टिंग बाय द पीपल ऑफ इंडिया. म्हणजे अशा प्रकारचं गव्हर्नमेंट जे पीपल ऑफ इंडियामध्ये पीपल ऑफ इंडियाकडून कंडक्ट होत असेल. म्हणजे व्हॉट एव्हर द थिंग दॅट इज द पोलीस मॅटर असेल किंवा द कोर्ट matter, judgmental matter, and the school matter or the literacy matter. The every matter that basically so supposed to resolve by the British court that are now resolving by the by the लोकल गव्हर्नमेंट. म्हणजे काय, की जेवढे लोकल गव्हर्नमेंट होते किंवा ज्या ज्या स्थानिक जे मतलब कि हमने क्या था, अभी जैसे हम लोग बोल सकते हैं कल्याण डोंबिवली में जो कोई भी कामकाज है वो देखने के लिए अभी कल्याण डोंबिवली के जो लोग हैं वो देखेंगे, बराबर. तो या फिर बाहर का लोग देखेंगे. आप पहले तो बाहर के लोग देख रहे थे, मतलब जो ब्रिटिश थे वो. लेकिन अभी क्या हुआ, कि उनके जगह पे कल्याण, एग्जाम्पल दे रहा हूँ, उनके लोगों में उनके जगह पे भारत के लोगों ने क्या किया, कि हमारा पैरेलल गवर्नमेंट एस्टेब्लिश किया, जिसकी वजह से अभी जो कुछ भी काम है वो अभी पैरेलल गवर्नमेंट देखेगी. नंतर इम्पॉर्टन्स ऑफ द क्विट इंडिया मूवमेंट. व्हाट इज द इम्पॉर्टन्स ऑफ द क्विट इंडिया मूवमेंट? In 1942, the movement took up for the national worldwide aviation and yes, aviation.
and to fulfill the objective and gain the independence. Like of Indians made the unlimited sacrifice. The many sacrifices, other lives, and the number of the people participating in the struggle for the youth and all the prisoners for the whole time, the countries were not enough to contain them. The patriotic song composed by the Sana Guruji, नंतर राष्ट्रकांत तुकडोजी Maharaj, Rashtrasanta, Rashtrasanta Tukodaji Maharaj, and the others increases the enthusiasm of the agitators. This national worldwide movement is also called the August Kranti. म्हणजे बघा ह्याला ऑगस्ट क्रांती असं का म्हणण्यात आलं तर ऑगस्ट क्रांती बोलण्याचं हेच कारण की चले जाव चळवळीचे महत्व म्हणजे क्विट इंडिया मुवमेंट किंवा भारत छोडो जे आंदोलन आपण बोलत होतो त्याचं महत्व काय तर या महत्वामध्ये खूप असे लोक जेल बंद झाले खूप असे लोक जेल बंद झाले एवढे जेल बंद झाले की Yeah. So yeah. So yeah. तर तळेगाव चळवळीमध्ये ह्याच्यात झालं होतं की एवढे लोक तुरुंगामध्ये झाले होते, एवढे लोकांना तुरुंगात डांबला गेला होता, पण तरी सुद्धा लोक काही चळवळ थांबवायचं नाव घेत नव्हते. साने गुरुजी, संत तुकडोजी महाराज, नंतर अशा प्रकारचे जे संत होते किंवा अशा प्रकारचे जे महाराज होते, लेखक वगैरे होते, ह्यांनी जास्तीत जास्त प्रचार म्हणजे लोकांना मोटिवेट करण्याचं जास्तीत जास्त काम केलं. जेणेकरून जेणेकरून ह्याचं काम म्हणजे काय, की लोकांमध्ये राष्ट्रभक्ती जास्तीत जास्त वाढवण्याचं काम झालं आणि या राष्ट्रभक्तीमुळे ही जी क्रांती होती किंवा ही जी लोकांची मूव्हमेंट होती, तिला अजून जास्त ताकद आली. ही जी लोकांची मूव्हमेंट होती, म्हणजे लोकांची जी चळवळ होती, तिला अजून जास्त ताकद आली आणि लोकं जास्तीत जास्त बलिदान देण्यासाठी तयार झालेले होते. व्हॉट एक्झॅक्टली आणि त्यालाच आपण ऑगस्ट क्रांती असं म्हणलेलं आहे. त्यालाच आपण ऑगस्ट क्रांती असं म्हटलेलं आहे. मीन्स बेसिकली व्हॉट हॅपन एक्झॅक्टली Sane Guruji, the Rashtrasanta Tukodoji Maharaj. So these are the peoples who gave the more enthusiasm to these agitators. म्हणजे त्यांनी क्रांतिकारकांना किंवा जे स्वतंत्र सैनिक होते यांना जास्तीत जास्त हिंमत आणि जास्तीत जास्त उत्साह देण्याचं यांनी काम केलं आणि जेणेकरून आपण बोललो होतो की जास्तीत जास्त लोक सॅक्रिफाईस करायला म्हणजे जास्तीत जास्त लोक बलिदान देण्यासाठी तयार झाले होते. विच मीन्स व्हॉट की दिस लीड्स टू jails to be the filled with the people म्हणजे काय याच कारणामुळे जास्तीत जास्त जेल हे पूर्ण फील होत गेले म्हणजे म्हणजे जास्तीत जास्त जेल हे लोकांपासून फील झाले होते लोकांनी पूर्ण भरून गेले होते पण तरी सुद्धा लोक काही चळवळ थांबवत नव्हते म्हणजे एवढं जास्तीत जास्त नुकसान हे ब्रिटिश गव्हर्नमेंटला झालेलं आपण बघू शकत होतो आणि याच कारणामुळे आपण बघतो की यालाच आपण ऑगस्ट क्रांती असं म्हटलेलं आहे ऑगस्ट क्रांती असं आपण म्हटलेलं आहे आणि याच ऑगस्ट क्रांतीच्या पुढे म्हणजे एक भागीदारी म्हणजे आपण बघतो की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि साने गुरुजी यांनी जास्तीत जास्त लोक पॅट्रियोटिक सॉन्ग मध्ये राष्ट्रभक्ती देशभक्ती गाणे देशभक्ती गाणे जास्तीत जास्त गाऊन त्यांनी लोकांना स्फूर्ती देण्याचे काम केलं होतं आणि या स्फूर्तीचा आणि ह्याच्यावरून अजून स्फूर्तीचा म्हणजे माणूस म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल आपण पुढच्या सेशन मध्ये बघणार आहोत ठीक आहे